हाय गाईज, आज आम्ही आलोय आमच्या आजीकडे. तुम्हाला दाखवते तुमचं घर किती सुंदर आहे बघा. आता चाललो आम्ही शेतामध्ये. आजी त्यांचं आम्हाला शेत दाखवणार आहे. आणि हे वडाचं झाड बघा किती सुंदर फुलले. गाई पण माझ्याकडे क्यूटवाणी बघत होते. आता आम्ही थेट जाणार आहे शेतात. मम्मी आणि आजी पुढे गेलेत, तिथे बाबा बसलेत, त्यांना बघायला चाललो आम्ही. शेत पण खूप सुंदर होतं. इकडे तिकडे हिरवळ वगैरे खूप, म्हणजे खूप असं वाटलंच नाही की ना, खूपच सुंदर होतं शेत त्यांचं. आजी आम्हाला त्यांच्या शेताची माहिती सांगत होत्या, मम्मी ऐकत होती. त्यांची विहीर त्यांनी दाखवली. एकदम असं सुंदर वातावरण होतं तिथे. मग आता त्या विहिरीत पोहूशी वाटलं होतं, पण खूप कचरा होता ना, त्यामुळे म्हटलं प्लॅन कॅन्सल करूया आपण. सो चला आता परत पुन्हा आम्ही निघालो शेताकडे. इथं आणि तिथे म्हणजे ना असं लांब लांब घरं होती प्रत्येकाची. आजीला म्हटलं हाय करा. आजीने हाय केलं. आता बाबांना पण भेटूया आपण. हे बाबा शेतात काम करत होते, त्यांना म्हणाय थांबाव तुमचा एक व्हिडिओ काढून. मग व्हिडिओ काढला आम्ही आणि पुन्हा आम्ही शेताकडे गेलो. त्यांनी आम्हाला त्यांची शेवग्याची झाडं दाखवली. शेवग्याची झाडांनी आणि शेवगा तोडत होते म्हणजे घरी घ्यायला. त्यांनी आम्हाला इतका सारा शेवगा दिला आणि त्यांचा खूप सारा दिला. ते आता बघा त्यांची टेक्निक बघा, शेंगा काढायची किती भारी आहे. ह्या 3-4 शेंगा निघल्यात. आता अजून शेंगा काढणार ते ना अशा वेगळ्याच पद्धतीने शेंगा काढत होते. त्याला ना कत्ती नव्हती, काय नव्हतं, तरी पण कसं काय काढायची त्यांनाच माहिती. पण मस्त होतं एकदम शेंगाचं तरी. पण ऊन खूप लागत होतं, पण वारा पण जास्त येत होता. पण आत्ता कळलं की शेतात काम करणारी माणसाला त्रास होत असेल उन्हाचा. पावसाळ्याचं वातावरण असून सुद्धा ऊन जास्त लागत होते तिथं. शेंगा बघू शकता तुम्ही कशा आता हिरवगार शेंगा झाली. मम्मी सुद्धा त्यांना मदत करते शेंगा तोडायला. बाबा, मम्मी, आजी सगळ्या शेंगा तोडत होते. आता बघा आज आम्ही आले शेतात आणि शेतातलं वातावरण इतकं सुंदर आहे ना, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. ते आजी आजोबा आहे, त्यांनी आम्हाला शेंगा दिल्या. तुम्हाला शेंगा दाखवते त्या. काय बघा किती शेंगा. अजून सुद्धा शेंगा काढायचं काम चालू आहे तिथं. त्यांना म्हटलं बास तरी पण शेंगा देतात ते. म्हाताऱ्या माणसांची माय वेगळीच असते. पण ऊन आहे, उन्हाचं जरा नको झाले. ताण पण खूप लागले. तुम्ही किती सुंदर शेत आहे. हा बाईक चांगली. ए मम्मी झालं का? झालं हे बघ, एवढ्या एवढं निघाल. आठवडाभर खाऊ आपण या. आजी आजोबाने काढून दिल्या एवढ्या शेंगा बघ. मला काढताना पतांनी काढले. लईच दिल्यात. इथं ठेवल्यात बघ, इथं बाकीच्या. काही ताकद नसू द्या, पण आम्ही असल्यामुळे आहे ना, गावात नाही जेवायचं शाखात आणला ना बंगल्यावाली. काय ते तिला काल शाखाटा घेऊन येणार, शेंगा तोडून येणार. रोज म्हणलं तरी नेणार, दिसाड म्हणलं तरी नेणार. दिसतंय तुम्हाला कसं वाटणार. हा? लोक असं हटवत शाकट घेऊन येतील वर. मी जाणते शाखाटा आता तवा इथून कडेला टाकीतोय असं कुठं तिकडं शांबाड्या हो. मला पण माहिती आता बालकडून जायचं नाही ना. आणि आलो मी काय करतो, एवढं उन्हा करत नाही काय यायचं. काय थोडं आहे ना 4-5च्या दरम्यान यायचं. एवढं उन्हाचं नाही. उन्हाचं नाही ते मला नदीची किती नुकसानी झाल्या, पाणी किती आलतं औंधा. भरपूर पाणी आलं होतं. पाणी बाई आमची खालाकल्याकडे शेत आहे. पाणी त्या शेताच्या पूर्ण शेत कमरं एवढं गाळलं होतं. अजून पण पाणी शेतातलं गेलेलं नाही. अजून पण गेले. जाता येत नाही. नुकसान बरीच झाली हो शेतकऱ्यांची. ज्यांनी पेरणी केली ना आजी, ज्यांनी पेरणी केली ना
त्यांचा तर खरंच लय नाश झाला, पूर्ण वायाला गेलं त्यांचं पीक. बरं झालं पेरणी आम्हाला केली ते पिवळं मोड तेवढं लिवडं असं पिवळं मोड आहे. मग ते पेरून तरी काय फायदा, उलटा आता पेरलं ते तरी येते. आम्ही लेट पेरणी झालेली, सबंध महिना लेट झालाय आणि मग कधी होणार कधी काय करणार. तरी बाबा इथं रोज येता तुम्ही? हा? रोज येता? करू. आणि किती वाजता जाता घरी? काय ना माहिती कालचा आधारच पडला होता की थोडी काळजी घेत जावं बरं का, साप सरप असतात. काय साप वावरात. साप पाय नाही. तरी पण एवढेशी जीव किती आता तरी पण वय झाले ना मोठं तर गेलं पण असतं. किती सांगितलं ते ऐकत उगाच यायचं ते नांगरात निघाले पोर सांगितलं नांगरू नका सगळा काय एवढं आता करायचं पोरं नको करू म्हणते पण आम्हाला नाही गोष्टी जाऊ द्या, जेवढे हातपाय चालन ना फिरतंय तेवढं चांगलं आहे. नाही. नाही गवत आहे. आणि तेच गवत लई जास्त आहे. हे करायची नाही बाई वावराला, लई गवत. काय करायचं बाबा, वरती जायचं. बरं तुम्ही काय करता आमच्या मग बरोबर येता ना घरी जाता? मी शेकाटा घेऊन अशी जाते तू फक्त असं ये. बरं बरं, या. तिकडे असा पट्टा आहे खाली. हा का हा. बरंच मोठं शेत आहे तुमचं. 7 एकराचं गट आहे. भावाला तिकडे 7 एकराचं आहे. इथून पावर उठलं नाही ती. माझ्याकडे कुणी बी आलं ना सावड्या. म्हणजे सोयाबीनचं आहे का? हा हे सोयाबीन. सोयाबीन पेरले ह्यात पेरलं नाही का आता? आता पेरली. ह्याच्यातून कालचं चाललंय आपण. पेरली. काल परवा दिवशी तुमच्या आलो आणि कालचं पेरली. मग आपण चाललोय ह्याच्यातून ते येतं नाही का? काय नाही त्याला काही होत नाही. नाही ना? तुम्ही आता ह्यातली दगडी काढणार ना सगळी? कुठं टाकायची दगडी? राहू द्या. बघा हा का? कुठं टाकायची? हा का? त्या काय तिकडे मस्त बांधून चालायचा. अवघडच आहे दगड्यांचं पण. त्या निर्गुडाला खेटून हिरवगार आहे त्याच्यावर रोड केल्याने हे हिरवगारावर चकार बसत नाही 4 चाकी बरी बसते पण मुद्दाम नाटकं काय आहे, लय त्रास. सोयाबीन नाही नाही तिथे नव्हतं पाणी. पावसाचं पाणी. पावसाचं पाणी होतं हा मग पण ते वाफेव आले. हा. आता वावराचं फुल भरलं पाणी नाही म्हणलं तुमचं वावर कसं सोड. आमचं जमीन जी आहे ना उमटलं आहे. त्या कोण आहे आजी? ही भाऊ बंदाची आई. पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण शेत असं तुडुंब भरलं होतं पाण्याने. तुम्ही बघू शकता इथे किती शेतकऱ्यांचं किती जबर नुकसान होतं ह्या पावसामुळे. पाऊस हवा पण इतका पण नाही की पूर्ण शेतकऱ्याचं नुकसानच व्हावं. ह्या आजीबाई बघा तुम्ही कशा बसल्यात तिथे. बाबा सांगत होते ते त्यांच्या भावकीतल्या आणि मग अशाच प्रकारे आम्ही चाललो घरी. ते त्यांच्या नातेवाईकांची ओळख सांगून आम्ही चाललो. तर इथे काही मुलं डोंगरावर खेळत होती, चांगली मस्ती करत होती. बाबांनी तिकडूनच वाट काढली काय माहिती. इथे पण बघा तुम्ही किती शेत पूर्ण पाण्याने विहीर दिसन तिथं पुरी म्हणतात पोहायचे. बघा आता शेतात आलोय आम्ही बाबांना भेटायला. आणि तिला विहीर दिसली इथं लगेच म्हणते उडी मारू का विहिरीत पोहायला. एवढं पाणी होतं. पाणी एवढं मस्त आहे पण याच्यात गच पाणी साफ सरप असतील त्याच्यामुळे मी तिला पोहून देऊ शकत नाही. पाण्याने तुडुंब भरलं होतं. आता तरी कुठेतरी पाणी निवळले आणि पाणी शेतातून गेलं ना तरी पण असं पायाला असं पाणी ठेवलं ना पाय जरी ठेवलं तर असं दबतही खाली. जरी माहिती असेल तरी लोकांना कसं होतं असं होते. खूप लय थकवा आलाय मला तर आता. कधी कधी जाईल वारा लय इकडं. गोरे नंदू गोरे नंदू गोरे तुम्ही जेवा. तुम्ही जेवा.
ते रात्रभर माया कोखाडी असते पोटावर बसन पाठीवर बसन गळ्यापाशी बसन केलं ना त्याला खाटाशिवाय झोपणारच नाही ते मी नसले ना की त्या दिवशी गडीवर गेले त्यांना लितारा दिला माझ्या तू गेली मला माझं लितारा दिलाय आजीने आमच्यासाठी जेवण ठेवले. काय केलं आजी? कारलं कारलं तर आवडीचं आहे आमच्या बापरे. कारलं बनवलं वाटतं आधी. या जेवण करायला या. कारल्याची भाजी ज्वारीची भाकरी आजीने आजोबांनी बनवली बघा ती मी खातोय. या तुम्ही पण खायला. कारल्याची भाजी किती छान आहे बघा. पप्पा येणार होते पप्पांना सुट्टीच नाही भेटली आज. पप्पा अजून नाही आले. येणार होते ती कंपनीत गेले त्यांना वेळच नाही भेटला. ते आठवतं त्यांना. मस्त आले कारलं. आता तुम्ही दुपारचं आता आम्ही तुमच्यामुळे केलं नाही दुपार संध्याकाळी करतो ना हा आणि आम्ही नेमका घेतला नाही. काय कारलं भारी तुम्ही झालं. घेतला नाही मला आमचं तुमच्या वाटत राहिला चालू कारलं एक नंबर झाले खाऊन बघ. बघू टाकलं तुम्ही खरं. काय मला कारल्याची भाजी जास्त आवडत नाही पण ही बघ खाऊन कशी लागते. बारीक चिरून लिंबू टाकायचं जरा शिर वाफायला ना आपलं बारीक चमच्यावर साखर टाकायची साखर? आंबट हा आंबट गोड जे भारी झाले बघ. लोणचं नाही बनवलं तुम्ही ना बनवून खरं बघ काय द्यायचं हा हा आहे ना लोणचं चांगलं. ती रेसिपी सांगा ना. हा बरोबर चहा प्या मग सांगा. कारलं बार झालंय पण ह्यांनी कारल्यामध्ये लिंबू टाकलाय. तुम्ही पण टाकता का तुमच्या घरी लिंबू हे नक्की सांगा. हे बघा लिंबू चमचे द्या बरं. खरंच म्हाताऱ्या माणसाच्या हाताला चव असते बाबा. आपल्याला काही नसते आपल्या एवढं असून पाहिजे. काय ना पुडी केल्या का जरा वाफाळायच्या त्याच्यात फार मागून मागून लिंबाच्या बारीक चिरून टाकायचं नंतर त्या गरम पाण्यातल्या भातपुडी काढायच्या थोडा चमच्याभर मसाला मीठ हळद जिरी सगळं टाकायचं ते परतून घ्यायचं आणि थोडीशी साखर टाकायची. साखर पण टाकायची का हा कारल्यात? साखर किंवा गुळ गुळ जरी टाकला ना तरी चालतं किंवा साखर टाकली तरी चालतं मग आंबट गोड तुला म्हणजे हा लागते आंबट गोड चव लागते है ना. भारी लागते ते. हा बघा ना. मग त्याचा खेळ चालू झाला आता खेळायला आता लोणचं भारी झाले. लोणचं ते आम्ही नाही घातला आमला तेव्हा मावं गुरु वावजली हा पण लोणचं चवदार आहे खरंच. तिने इथले सांगून नेलं होतं सगळ्यांना दिलं त्या घरी दिलं पहिले तिच्या जावला दिलं मी पण नाही बनवलं यावेळेस. आम्ही लय बनवून काय होतं वाया जाते लोणचं पण भारी झालं. घरातल्याची बांधणं ते बायला बाहेर काढली इकडं वा पटवणार वा छाती पीस पडले कसं वा तुला सांगणारच त्या येते ते ना वाटकाले हा, वल्ल्या शेंगा असतं तर अजून भारी वाटलं. आता वड्याचा व्हायची तर कवा झाला जमाना काढून मला नाही टाइमच नाही. हा रताळी हा रताळी अजून काय आहे? त्याला आता रताळे लावलं त्यांनी. रताळ्याची झाडं अशी असतात का? रताळ्याचे असे असतात. रोपटे म्हणतात ना रताळ्याला. मम्मीला ऊन लागते गं. आता शेती म्हणल्यावर ऊन लागणारच ना. आता शेतात आहे वरून आपण थोडं चाललो तर आपल्याला एवढं ऊन लागलं. बिचारे शेतकरी एवढ्या उन्हात काम करतात त्यांना किती त्रास होत असेल. आणि हे बाबांचं तर वय किती झाले. इकडे पाहिजे जाते ती बाबांचं एवढं वय असून ते उन्हात काम करतात. शेतकरी माणसाचं अवघड काम आहे बघा. हे बारकं बुटकी आहे. कलमी झाड आहे. हा नाही ती दाराव झाड येतेच ना. हा ती आहेत का? हा आपण चांगले आलंय तरी सगळं. पण तुम्ही लय जवळ जवळ लावले असं वाटत नाही का बाबा? लय जवळ जवळ लावले. हे माणसाने लावून मग आता म्हणायचं आम्हाला 2-4 वर्षांनी भेटेल आंबे खायला. नाही 2-4 मला वेळच मिळाला सगळ्यांना सांगायला. खरंच की एवढं बारीक झाडांना आंबे आले. हा पोरांना खपलं नाही. मी सरडा बघ. सरड्याचं बघून भीती वाटते. ती काय करते सरडाला रंग बदलतो ना. केळाच्या झाडात साप असतात ना पण आता केळी आली याला बारीक आहे अजून. आज बारीक एक फणी मोठी आहे घडाला एक त्याला टाइम आहे अजून. अजून बाकी मम्मी आपण पण लावचं केळाचं झाड. केळाचं झाड लावायला जागा भरपूर पाहिजे. ह्याचे लय पांगतात आणि सगळीकडे. हे काय आता हे ना हे- याचे हे हे किती झाड? पसारा लय असतो याचा हा. आहे ना. आणि नाही, याच्या खाली कचरा साप नाही पण पडत असतो ना. त्यात. त्याचं कचरा नाही पडत.
हे पोर खूप मानले मला लाल पेरू आहे, गोड आहे. हम्म. आणि हातात नाही मावशी जागा आहे बाबा भरपूर लावायला. जागा मोठी पण आता आणि हे काय आलेलं, हे बिया कसले आहेत? हे उगून आलं काय? एरंडे? लय बारकाले एरंडे. काय हे गुडघे नीट झाले ना हे सगळी एरच दिसत नव्हती अशी या खतोडलं तेव्हा त्याची थंडी आणि तिथून द्यायचं तर पाऊस आला आता ते त्याची संख्या. म्हणजे खरं हे भारी काम केलं तुम्ही. अहो ते शागा बारीक बारीक निघाल्या त्या टायमाला पाण्याचा सोडा पाणी कष्ट पण लय असतात त्याला. ते आंबा मनाने काय झाडं एकही नाही 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 आंब्याचं. येत. एक नाही. ये नाही एक आहे कुठं ते वरती झाले. हो ना. काही काळ नारळ चाफ्याचं झाड किती मोठे आहे. मात्र वाटतं खूप दिसलं कसं तरी झाड आहे पाहिजे. बाबा चाफ्याचं झाड लयच मोठं आहे हो तुमचं. चाफा लयच मोठा आहे तुमचा. हा मी तर पहिल्यांदाच पाहिलं एवढा मोठा चाफा. अहो त्या रोडच्या वर लय मोठा ताप आहे. हा फुलं येत असतील ना याला. हा फुलं आणि फुलं दररोज जेवायला जाते. बरं आहे मग तर. वास पण मस्त येतो आहे ना चाफ्याचा. हे बघा आजीने किती काय काय दिले. तिला साडी नाही असायची म्हणून आजीकडे. वानवळा किती दिलाय बघा आजीने. लसूण, शेवग्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, परत बरेच असे बिये दिलेत, वालाच्या, भोपळ्याच्या, कारल्याच्या, बरेच काय काय दिलंय. आणि एक नंबर मला तर खरंच भारी वाटलं इथं येऊन की मानलेली रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली जी नाते असतात ते सरच सोन्यासारखे असतात. आणि मला इतकी लोक बोलवतात पण मला वेळ नसतो. माझी कामं असतात पोलीस स्टेशनची, कुठं तक्रारी कुठं काय, ह्याच्यातून मला वेळ भेटत नाही. पण अशा लोकांसाठी खरंच वेळ दिला पाहिजे. आपलं घर तर रोजच आहे, काम तर मरेपर्यंत चुकणार नाही माणसाला. पण कसं प्रेमाची माणसं यांना कधी विसरलं नाही पाहिजे आणि आलं पाहिजे. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला नक्की सांगा, कमेंट करा. घर कसं काय घर चांगलं आहे, मस्त घर आहे. कायचं घर काय आहे शेती बिती भारी एकदम मस्त. पेरू बिरू खायला भेटले, लाल पेरू होता तिथं, चांगले 2-4 पेरू खाल्ले, लिंब वगैरे बरंच. वानवळा इतका भेटला ना भरपूर. कोकणात पण लोक बोलवतात, तिकडं पण जातो. तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील आमचे. तिकडं पण लोक, त्यांनी पण मुलगी मानलेलं आहे मला तिकडं कोकणामध्ये. तिकडं पण लोक जीवाच्या पलीकडं ठेवतात आपल्याला. म्हणजे एवढी लोक प्रेमाची लोक आहे, जिथं का जाईन मी तिथं ती लोक आपली होतात. आणि खरंच अशी प्रेमाची लोक जपली पाहिजे. काम तर आपल्याला रोजच आहे पण थोडा आपल्या लोकांसाठी वेळ दिला पाहिजे. आणि कधी अडचणी आली तर तुम्ही मला कधी पण सांगा, तुमच्यासाठी मी कधी पण इथं यायला तयार आहे. सांगू ना. हां, कधी अडचण आली तर तुम्हाला जरी काही आमच्याकडून मदत लागली तर संस्थेचा नंबर आहे 99 60 45 81 27. याच्यावर तुम्ही कॉल करू शकता मला. नाव प्रीती चव्हाण. बाबा आजीकडे बघा. तिकडं तिकडं असू द्या काय आम्ही काय आता लय का. पुढे दे इथे पाय. नाही. हां? हां. ठेवतो मी जाऊन, मला नाही होत देणार ते तुम्हाला देणार. त्यासाठी हा हा